डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट। संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची 40 मिनिटे चर्चा। बीएमसीच्या महापौर उपमहापौर आज औपचारिकता। रितू तावडे महापौर तर संजय घाडी उपमहापौर पदाची सूत्र स्वीकारणार। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। ठाण्यात रात्री उशिरापर्यंत शिंदेंची नाशकातील नेत्यांशी चर्चा। कोण गटबाजी करतंय, पक्षादेश कोण पाळत नाही, घेतली माहिती। शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, आणखी 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला। साताऱ्यात भाजपला चेकमेट, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येण्याचे संकेत। जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा भाजपचा 50-50चा प्रस्ताव, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 5 वर्ष अध्यक्षपदावर ठाम। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची मात्र वेट अँड वॉचची भूमिका। आज राज्यातील तरुणाईचं स्वप्न होणार पूर्ण, मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची प्रक्रिया पडणार पार। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर मुनगंटीवारांचे रील व्हायरल। चंद्रपूरच्या राजकारणातील धुरंधर असा रीलमध्ये उल्लेख। रीलमधून आमदार किशोर जोरगेवारांना डिवचण्याचा प्रयत्न। वाघ चाकणकरांसारख्या नेत्या महिलांचे प्रश्न सोडवत नाहीत, गुन्हेगारांमध्ये भाजपाचीच लोक असतात। भंडारा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखेंचे थेट आरोप। अहिल्यानगरात अवैध व्यवसायांविरोधात रुई 36च्या ग्रामस्थांचं उपोषणास्त्र। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण स्थगित। पिंपरीत अचानक लागलेल्या आगीमुळे 3 बसेस जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। बस पार्किंगमध्ये असताना लागली आग। लातूरच्या रेणापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। शेतकऱ्यांकडून गळफास घेण्याचा आणि विहिरीत उड्या मारून आत्महत्येचा प्रयत्न। नाशिकच्या सिडको भागात पुढील 8 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। टीना अंबानींना ईडी चौकशीचं समन्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स। आता मोदींचं विमान आसाममध्ये महामार्गावर उतरू शकणार। ईशान्येकडील पहिली आपत्कालीन हवाईपट्टी तयार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी करणार उद्घाटन। भारत टिकला तरच जग टिकेल, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचा इशारा। जगात भारताचं अस्तित्व टिकून राहणं ही काळाची गरज, केलं अधोरेखित। आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं भाषण। केंद्रीय अर्थसंकल्पावर राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष। अमेरिकेबरोबर डील नव्हे ढील, लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान अखिलेश यादवांची टीका। एआय निर्मित डीपफेक साहित्यांसंबंधी कठोर नियम, आक्षेपार्ह विषय 3 तासांमध्ये हटवणं बंधनकारक, केंद्र सरकारचे निर्देश। मुले बेपत्ता होण्यामागे देशव्यापी टोळी आहे का, शोध घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। टीईटी वर्षातून 2 वेळा होणार, संबंधित यंत्रणांकडून हालचालींना वेग। व्यापार सीमेवर शांततेवर भर, भारत चीन दरम्यान परराष्ट्र सचिवस्तरीय सामरिक चर्चा। दुकानाचं शटर बंद करून धारधार शस्त्रानं वार, बांगलादेशात हिंदू व्यावसायिकाची हत्या। मतदानाच्या 3 दिवस आधी घडलेल्या घटनेनं एकच खळबळ। अमेरिकेनं नेहमीच पाकिस्तानचा टॉयलेट पेपरसारखा वापर केला, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री अमेरिकेवर चिडले।